लोकशाही वाचवण्याचे आव्हान सुजाण नागरिकांसमोर आहे। हे आव्हान जर स्वीकारले नाही तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही। यासाठीच नागरिकांनी निर्भय होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉक्टर विश्वंभर चौधरी यांनी केले आहे। निर्भय बनो आणि सकल भारतीय समाजाच्या वतीने डॉक्टर विश्वंभर चौधरी, ॲडव्होकेट आसिम सरोदे, ॲडव्होकेट निशा शिऊरकर यांचे माऊली सभागृह या ठिकाणी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट आसिम सरोदे म्हणाले की राज्यघटनेची पायमल्ली होत असून निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय या नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या तालावर नाचत आहे। संस्था आणि व्यक्ती दबावात असून न्याय व्यवस्था देखील याला अपवाद नाही। काही न्यायाधीश हे सरकारच्या तालावर नाचत आहेत। लोकांना मतदान करण्याचा देखील अधिकार नाकारला जात असल्याचे इंदोर, सुरत या ठिकाणी दिसले आहे। शिक्षणाचा संबंध जर तात्विक विचार करण्याशी नसेल तर केवळ सुशिक्षित असून उपयोग नाही, असा टोला त्यांनी सुजय विखे यांना मारला। अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट निशा शिऊरकर म्हणाल्या, महागाईचा प्रचंड आगडोंब उसळला असून कामगार कायद्यांमध्ये बदल करून कामगारांना देशोधडीला लावले आहे। शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना 770 शेतकरी शहीद झालेले असताना देखील त्यांच्या बाजूने संसदेत खासदार आवाज उठवणार नसतील तर ते नुसतेच सुशिक्षित असून उपयोग नाही। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट श्याम आसावा यांनी केले। यावेळी डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचा सन्मान अशोक सब्बन यांनी केला। ॲडव्होकेट आसिम सरोदे यांचा सन्मान युनुस तांबटकर, तर ॲडव्होकेट निशा शिऊरकर यांचा सन्मान ॲडव्होकेट संतोष गायकवाड यांनी केला। सभा यशस्वी करण्यासाठी संध्या मेढे, अशोक सब्बन, युनुस तांबटकर, आबिद शेख, भैरवनाथ वाकळे, ॲडव्होकेट संतोष गायकवाड, अहमदनगर निर्भय चळवळीचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले। चौकशी यंत्रणा लावायची, त्यांच्या मागे पोलीस लावायचे, त्यांच्या घरच्या लोकांपर्यंत अटक होऊ शकेल। म्हणजे जसं अशोक चव्हाण यांना भीती दाखवण्यात आली की तुमच्या मुलीवर, बायकोवर कारवाई होऊ शकेल, जसं मुंबईतल्या रवींद्र वायकर यांना सांगितलं की तुमच्या बायकोला आम्ही अटक करू, असं करून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि सगळ्या भ्रष्टाचारी लोकांनी मिळून राजकारण आपल्या डोळ्यादेखत करायचं। हा जो हिंसक राजकीय प्रकार सुरू झालेला आहे, याच्या विरुद्ध निर्भय बनो सभा ही सर्वत्र आम्ही घेतो। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं नाव न घेता बोलायचं असेल तरी बोलता येऊ शकते, परंतु सध्या एका विषारी राजकारणाचे प्रतीक म्हणून या दोघांना आपण प्रवृत्ती म्हणून बघितलं। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।